बरं, तुम्ही स्वागत करताय. कपिल ढोके पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे. कपिलजी, एका बाजूला संजय राऊतांनी येऊन सांगितलं की ही केवळ कौटुंबिक भेट होती. मग कौटुंबिक भेटीच्या वेळेला आपापल्या पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी नेमके काय करत होते? कौटुंबिक भेट जर होत असेल तर दोन्ही बंधू एकमेकांना कधीही जाऊन भेटू शकतात ना. मात्र येत्या काळातल्या मुंबई महापालिकेची निवडणूक असेल किंवा येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या दृष्टीनं कौटुंबिक भेट आणि कौटुंबिक भेटीला राजकीय पक्षांचे इतर नेते आणि त्यांची उपस्थिती, एखादा फॉर्म्युला नाही का चर्चेला जाऊ शकत त्या ठिकाणी? कपिलजी. ठीक आहे. मुळात राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोन भाऊ भेटले याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला झाला. त्याच पद्धतीनं मला सुद्धा झालेला आहे. कौटुंबिक भेट होती हे संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा बरं, आपण संजय राऊत साहेबांची भेट सांगितलेलं कौटुंबिक भेट नव्हती हे जर आपण नाकारत असू तर कोणी काही ही राजकीय भेट होती किंवा दुसरी कुठल्या उद्देशानं भेट होती असं म्हटलेलं नाही. त्यामुळे आपण संजय राऊतांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. ही कौटुंबिक भेट होती. दोन भाऊ भेटले पाहिजे हे कुठल्याही चांगल्या माणसाला ते पाहून आनंद वाटेल. त्याच पद्धतीचा आनंद आम्हाला सुद्धा वाटतो आहे. आता दुसरी गोष्ट, राजकीय पक्षाची लोक सोबत, मला वाटते मुळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल किंवा इतरही पक्ष असतील, पक्षात सोबत काम करणाऱ्यांना, सहकाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक देण्याची एक पद्धत आहे. अनेक लोक अनेक वर्ष काम करतात, त्यांना कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागणूक दिल्या जाते. ती भावना ठेवून पक्षाचे पदाधिकारी सोबत असतील तर यात काही गैररस्ता कामा नये असं मला वाटतं. बरोबर आहे. आपणही त्या गोष्टीचं स्वागत करताय. सक्षणा सलगर, मी आपल्याकडे येईल. सक्षणाजी, काय ना की राजकीय घडामोडींमध्ये एकमेकांच्या भेटीगाठींना केवळ कौटुंबिक भेटी म्हणून पाहिलं जात नाही,